हे गाईज गुड मॉर्निंग. कसा आहात तुम्ही सर्व? स्किन केयर रूटीन तगड़ा होना चाहिए, कपड़े हो ना हो. तर बघताय माझ्या चेहऱ्यावरचा नूर, खुशी. व्हिडिओ पूर्ण बघा, नक्की समजेल पुढे काय झालं. सो सकाळी उठल्यावर मी ब्रेकफास्टमध्ये सेफ खाल्ले, ॲपल खाल्लेलं. सेफ सेफ हिंदी वर्ड आहे ना? अच्छा ठीक आहे. ॲपल खाल्लेलं. त्यानंतर डोनट मी जे काल घेतलेलं होतं तेही खाल्लेलं आणि त्यानंतर मग कामं करायला लागले आणि ज्या कालच्या दहीच्या मिरच्या, काल मी ब्लॉगमध्ये सांगितलं का तुम्हाला, की मम्मीने दहीच्या मिरच्या बनवलेल्या माझ्यासाठी, कारण मला फार आवडतात. सो ते मी हे स्टोअर केलेल्या छोट्याशा हंडीमध्ये, ज्याचा इतका सुंदर सुगंध येत होता, कारण ते हंडीचा जो मातीचा वास त्या दह्यांच्या मिरच्यांना लागला, इतका भारी येत होता. बरं असो, त्यानंतर मी पोळ्या वगैरे केल्या, स्वयंपाक वगैरे आवरला. त्यानंतर बाहेरचे जे कपडे होते ते त्यांची घड्या वगैरे घातल्या. बरं मागे काय झालेलं ना, ही ट्राउझर मी माझ्या बर्थडेच्या दिवशी घातलेली, पण ही इतकी मळून गेलेली कारण येताना पाऊस लागलेला आणि तुम्ही तुम्ही समजू शकता व्हाईट कपड्यांचा पावसामध्ये काय हाल होतो तर. तर मला खूप टेन्शन आलं होतं कारण मी व्हाईट कपडे खूप रेअर घालते ह्याच कारणामुळे, की त्या खूप लवकर खराब होतात आणि त्यांना काढणं हे खूप कठीण असतं. बट स्टिल कसंबसं मी मॅनेज करून तिला स्वच्छ धुतलेलं. तर माझ्या आता फक्त भांडे धुण्यामध्ये एक्सपर्ट नाही, तर कपडे धुण्यामध्ये पण एक्सपर्ट होत चालले असं मला समजतंय, जोपासनं माझ्या मम्मीने वॉशिंग मशीनचा प्लग काढलाय. आणि फायनली ती घडी आली जिसका मुझे था इंतजार है. मी गाणं पण छान म्हणते ना, कामवाली बाईसोबत मी सिंगर पण होत चालली आहे गाईज. I was too excited for this product and finally it's received. So let's unboxing with me. By mistakenly I said toner. It's not toner, it's a serum. दिवाली के पैसे कहाँ जा रहे हैं? इधर जा रहे हैं, ऐसे जा रहे दिवाली के पैसे. दिस इज अ नाइसिनामाइड क्लॅरिफाईंग सिरम. सो तुम्ही माझी बडबड ऐकून तुम्हाला समजलंच असेल की काय आणि कसली ही खुशी होती माझ्या चेहऱ्यावरची. सो मी हे सिरम मागवलेलं रिसेंटली ॲड केले मी माझ्या स्किन केअर रुटीनमध्ये आणि मला खूप काही असं चांगलं वाटेल तुम्हाला शेअर करायला माझं स्किन केअर रुटीन वगैरे. बट आता नाही. मी वेळ घेते जेव्हा थोडंसं अकाउंट माझं सेटल डाऊन होईल, जेव्हा मला असे फॅन्स लोकं मला बोलतील म्हणजे त्यांना जेन्युइन असं वाटेल की हां, आम्हाला ऐकायचंय की काय असू शकतं, काय असेल. सो तेव्हा मी ओपन करेल ही सगळी मागची काही स्टोरी. बट आता सध्या माझ्याकडे एवढा टाईम पण नाही आणि सध्या मी व्लॉगिंग करते. सो आय डोंट थिंक की हे ठीक आहे. पण जे माझं मेन अकाउंट आहे ना कशिश कॉझी कशिशवाला, त्यावर मी एक डिटेल देईल, बट आता सध्या नाही. बिकॉज आय एम द लास्ट फेज ऑफ ग्रॅज्युएशन. आफ्टर दिस मी पूर्ण कंटेंट क्रिएटरमध्ये जीव जान देऊन सगळं काही तुमच्याशी शेअर करणार आणि आपण खूप गप्पा मारूयात. सो सबस्क्राईब करायला विसरू नका. जुळून राहा माझ्याशी. मला खूप साऱ्या गोष्टी सांगायच्या आहेत तुम्हाला लोकांना. हा हा हा. बट स्टील मी तुम्हाला भरपूर काही व्लॉगमध्ये पण शेअर करते, जसं माझं मॉइश्चरायझर म्हणा किंवा सनस्क्रीन म्हणा, हे तर मी नेहमी म्हणजे जसं रुटीनमध्ये मी ॲड करते ते तुम्हाला क्लिप घेते ते तुम्हाला दिसतंच. बरं आपण बोलूयात यावर परत निवांत. निवांतच होतं ते, बट ठीक आहे आपण बोलूयात नक्की. अच्छा, मग त्यानंतर मला ना इव्हनिंगला थोडंसं मॅगी असं चटपटी खाऊशी इच्छा झाली म्हणून मी मॅगी घेतलेली. नंतर मी आणि माझ्या भावाने डिसाईड केलं की कुठेतरी बाहेर जायचं. मग आम्ही बाहेर गेलेलो. दॅट्स इट. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. गुड नाईट.